सर तुम्ही बी या. घरी असं कसं काय आपण आदित्य सर अहो तुम्ही थांबा. मी आधीच आजींशी बोलून घेतलेलं आहे. आदित्य सर हे बघा ऐका कसं आहे ना घोळणा समजा तुमच्या कपड्यांमुळे आहे का? म्हणजे हे तुमच्या कपड्यांमुळे ना गावकऱ्यांना तुम्ही आपलेसे नाही वाटत. मग आता काय करायचं? काय करायचं म्हणजे सोपं आहे. तुम्ही बी त्यांच्यासारखे कपडे घालायचे. What? हा जसा देश तसा देश. हो बरोबर बोलते पारू. तुम्ही त्यांना त्यांच्यासारखे वाटल्याशिवाय ते तुमचं ऐकून नाही घेणार. दिस ऍक्च्युअली साऊंड्स गुड यार. दादा करूया. काय बोलतो? अरे भाई बोला भगवान बोला यार. आणि जादूगर आहे आपल्यासोबत. ऑफकोर्स जमणार आपल्याला. ग्रेट. मग मी काही कपडे अरेंज केलेत ते तुम्ही ट्राय करा. पारू हे हे आदित्य सरांसाठी. प्रीतम सर हा. तुम्ही माझ्या मागे चल या. परू मी काय म्हणतोय आदित्य हा. व्हॉट इज रॉंग विथ यू ऑल? अरे ही पारू येऊन काही फालतू आयडियाज देईल, काही करायला लावेल तुम्हाला आणि तुम्ही सगळं ऐकणार का? हिला हिला थोडं तरी कळतं का बिझनेस मधलं? हा अरे कोणता बिझनेसमन असं धोती वगैरे नेसून जातो? नाही नेसत आणि तिला नसेल कळत बिझनेस मधलं, पण तिला माणसं कळतात. आणि आपण ट्राय केलं ना बाय द वे, बघितलं ना काय झालं. सो आता पारूची मेथड अप्लाय करूया. आणि मी तर म्हणतोय तू पण आजींसारखं असं नऊवारी वगैरे नेस. ओके? नॉट इंटरेस्टेड एट ऑल. आणि तसंही मी फक्त डिझायनर साडीज वेअर करते. ओके पारू मी काय म्हणतोय हे आदित्य सर हे घ्या तुम्ही बी धोतर नेसा. हे मी नेसतो पण मला खरंच खूप ऑकवर्ड होत आहे. आय मीन आणि मुळात मला हे नेसताही येत नाही. अहो, प्रयत्न आता करून बघा ना. ओके पण तुमच्या सगळ्यांसमोर अहो असं काय करताय इथं नाही आतल्या खोलीत जाऊन नेसा. इथे? वय जा. ओके. आता पुन्हा एकदा मी तुम्हाला या समन्यांची ओळख करून देते. हे आदित्य सर किर्लोस्कर कंपनीचे मालक आणि त्यांच्या बाजूला बसलेत ते त्यांचे धाकटे भाऊ प्रीतम सर. आणि मी किर्लोस्करांची होणारी सून. वय माझा भाव आदित्य सरांच्या गाडीवर गेली 30 वर्ष ड्रायव्हरकीचं काम करतोय. आणि मी सुद्धा यांच्या घरात स्वयंपाकाचं काम करते. पण तरी सुद्धा आज त्यांच्या खांद्याला खांदा लावून इथं तुमच्या समजांसमोर उभी आहे. कारण त्यांनी मला त्यांच्या कंपनीचा चेहरा बनवला आहे. किर्लोस्करांकडे गरीब श्रीमंत नोकर मालक असा कुठलाच भेदभाव कधी बी केला जात नाही. आता आदित्य सर तुमच्याशी थोडं बोलतील. आदित्य सर बोला. नमस्कार. कंपनीचा चेहरा एक्सक्यूज मी. दादा ताई कंपनीचा चेहरा आहे ना ही कंपनीची ओळख असते. आणि ज्या प्रामाणिकपणे आम्ही आमची कंपनी चालवतोय ना ते बघतात. कंपनीचा चेहराही प्रामाणिकच असायला हवा ना. आमची पारू आहे ना अगदी तशीच आहे. हसरी समंजस प्रामाणिक आणि तिचं मनही खूप सुंदर आहे. आजी बसा ना. आज जे हे सगळे प्रोडक्ट्स आम्ही आणलेत ना तुमच्या समोर ते सुद्धा तिचीच आयडिया आहे. तिचं असं म्हणणं आहे की माणसाने सुंदर दिसण्यासाठी वय रंगरूप काही लागत नाही. माणसाने आतून सुंदर असायला हवं. हे आमचे सगळे प्रोडक्ट्स तर तुम्हाला बाहेरून सजवते पण आतली आणि बाहेरची सुंदरता एक झाली की कोणताही माणूस सुंदर दिसू शकतो.
आमचे हे सगळे प्रोडक्ट्स आहेत ना अगदी नैसर्गिक घटक वापरून तयार केलेले आहेत. म्हणजे कोरफड, जास्वंद, तुळस, भृंगराज या अशा सगळ्या वनस्पतींनी बनवलेले आहेत. यात कुठलेही घातक केमिकल्स नाही. म्हणूनच हे स्वस्त आहे आणि अगदी कोणालाही परवडतील अशा आहेत. कधीतरी लग्न करावं लागणार ना, आयुष्यभर एकटंच राहणार आहे. नाही राहणार आदित्य सर. अजयचं जे काही बी झालं ना त्यावरनं ना मला भीती वाटते. मला नाही वाटत मी कधी लगीन संसार करू शकेन. पारू, आपल्याला चालताना जर ठेच लागली तर काय आपण चालणं सोडून देणार आहोत? हे आयुष्यात जशी वाईट माणसं असतात तशी चांगली माणसं पण असतात आजूबाजूला. फक्त नजर असायला हवी आणि विश्वास. तर विश्वास ठेवून आयुष्याकडे पुन्हा एकदा नव्याने बघ, नवीन सुरुवात कर. आणि हरीशला आईने निवडलं तुझ्यासाठी, तुझ्या देवी आईने. तिची निवड नाही चुकणार.